हार्दिक स्वागत आहे स्वप्नील सर आपलं राजराजेश्वर नगरी आणि RRC नेटवर्कच्या या सेलिब्रिटी कट्ट्यामध्ये मी हार्दिक स्वागत करते सगळ्या दर्शकांचं. कुश असेल, मग कृष्णा असेल आणि घना असेल, असे किती अभिनय करून अभिनयाच्या या क्षेत्रामध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला क्रश असलेला चॉकलेट बॉय स्वप्नील माझ्यासोबत आहे. कसं वाटतंय राजेश्वर नगरी? खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. पहिल्यांदा येण्याचा योग आलाय, पण खात्री आहे की हा शेवटचा योग नसणार. आता वारंवार येणं होत राहील. अनेकदा शेगावला येणं होतं, त्या निमित्ताने अकोल्यावरनं जाणं व्हायचं, पण अकोला शहरात कधी येण्याचा योग नाही आला. पण आता हे जे नवीन दालन याचं उद्घाटन झालंय त्या निमित्ताने माझं येणं झालंय, त्यामुळे मला खूप भारी वाटतंय इकडे. आणि नक्कीच ही अकोलेकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. परंतु तुम्ही नुकताच आता धुमाकूळ घातलेला चित्रपट नाच ग घुमामध्ये सुद्धा स्वप्नीलची एक भूमिका मनाला भुरळ घालणारी होती. आणि नेहमी स्वप्नीलच्या सगळ्याच भूमिका ज्या आहेत त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या असतात. परंतु एक 12 जुलैला खास काहीतरी येत आहे स्वप्नीलची भूमिका साकारणार आणि नवीन काहीतरी असणार. काय असणार? बाईग नावाची फिल्म येते. बाईग एक माणूस आणि त्याच्या आयुष्यात आलेली या जन्मातली बायको तर आहेच, पण त्याच्या आयुष्यात आलेल्या त्याच्या 6 जन्मातल्या आधीच्या बायका, अशा 7 बायका येतात. म्हणजे 7वी ही आहे या जन्मातली आणि 6 बायका येतात आणि त्या काय धुमाकूळ घालतात त्याच्या आयुष्यात. आणि वेगवेगळ्या वयातल्या आहेत, त्या वेगवेगळी भाषा बोलतात, वेगवेगळ्या म्हणजे एक विदर्भातली आहे, एक मराठवाड्यातली आहे, एक पुण्याची आहे, एक मुंबईची आहे, आणि त्या वेगवेगळ्या जन्मातल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पेहराव तसा आहे, त्यांची भाषा तशी आहे, त्यांचे कपडे तसे आहेत. आणि त्या 7 बायका येतात आणि नवरा बायकोच्या नात्यावर अत्यंत गोड आणि अत्यंत मजेशीर भाष्य करणारा, आणि प्रत्येक नवरा बायकोनी एकत्र बसून एकत्र बघून हसायचा रडायचा सिनेमा आहे. की प्रत्येक नवरा काय होता, आपल्या बायकोला ग्रांटेड धरतो. लग्नाला काही वर्ष झाली की मग प्रत्येक नवऱ्याला असं वाटतं की हा ठीक आहे बायको आहे, ठीक आहे, किंवा प्रत्येक बायकोला असं वाटतं की हा नवरा असाच आहे नवरा. पण प्रत्येक नवरा बायकोला पुन्हा लग्नानंतर प्रेमात पाडणारा सिनेमा, की तुमची बायको तुमच्यासाठी काय करते, तुमच्या बायकोचं तुमच्या आयुष्यातलं महत्व काय हे पुन्हा अधोरेखित करून देणारा सिनेमा आहे. किंवा तुमचा नवरा दिवसभर बाहेर जातो, तो तुम्हाला वेळ देत नाही, तर तो बाहेर टाइमपास करत नाही, तो तुमच्या भविष्यासाठी तुमच्या आनंदासाठी राबतोय, हे अधोरेखित करणारा सिनेमा आहे. त्या नवरा बायकोच्या नात्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणारा सिनेमा आणि मजेशीर सिनेमा. त्यामुळे प्रत्येक नवरा बायकोनी बघायला पाहिजे. 12 जुलैला सिनेमा रिलीज होतो. आणि त्याचं गाणं जे आता नुकतंच लॉन्च झालंय म्हणजे चांद थांबला, आणि त्याच्यामध्ये जी जोडी फेमस आहे मितवा मधली म्हणजेच प्रार्थना आणि स्वप्नील पुन्हा आहेत. फार छान आहे. उद्या आमचा टीझर येईल बाईचा, तोही बघा. खूप मजेशीर आहे, खूप धमाल आहे असणार आहे. कारण की त्यांनी जसं सांगितलंय की नवरा बायकोचं नातं हे लग्नानंतरही किती सुंदर असू शकतं, तो जोडीने बघण्यासारखा हा मूवी आहे. नक्कीच 12 जुलैला सगळ्या अकोलेकरांनी यायचंय आणि थिएटरमध्ये जाऊन तो मूवी बघायचा. सरते शेवटी तुला बघून सगळेच म्हणजे असे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असतात येण्यासाठी, पण तू नेहमी प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो स्वप्नील. तर एक मेसेज काय असेल जे यंग जनरेशन तुला बघते? स्वप्न बघा, स्वप्न बघायला घाबरू नका. कारण आणि स्वप्न म्हणजे लोक म्हणतात ना की हंतरून पाहून पाय पसरा वगैरे, तुम्ही असं म्हणतो की स्वप्न बघताना हा विचार करू नका. तो विचार स्वप्न पूर्ण करताना मेहनत करताना बघू. हंतरून पाहून पाय पसरा, माझं म्हणणं आहे की जर पाय मोठे असतील तर महागातलं हंतरून विकत घ्या, जास्त मोठं हंतरून विकत घ्या, त्याच्यासाठी मेहनत करा. हंतरून पाहून पाय पसरू नका. अनेक वर्ष आपल्याला सांगितलं गेलं, हंतरून मोठं कसं करता येईल याचा विचार करा, त्याच्यासाठी मेहनत करा, कष्ट करा, पण पाय आखडते घेऊ नका. पाय पसरा, स्वप्न बघा, मोठे व्हा. नक्कीच. आणि फार सुंदर असा मेसेज दिलाय. त्यासोबतच बाईक हा जो मूवी आहे हा स्त्रियांशी निगडीत असल्यामुळे योगायोग फार सुंदर झालाय आणि फार सुंदर अशी मुलाखत झाली. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की सांगा. आणि 12 जुलैला मात्र थिएटरमध्ये बाईक पाहायला जायला विसरू नका. बाईकच्या गावात पैठणी आणली तर नुसती धनी राहिला ना कंबर पट्टा. खेळतोस मर्दानी कुस्ती कधी फुलव फिरतीचा कट्टा. असं मैदान भवरा हपून याच्या काय हाताला लागणार नाही ग. येडा सांगो हिचा पायी ग, मनाला कळ न काही ग, नाकाबंदी ठाई ठाई ग, पुरे झालं माझे आई ग.
आमची गर्दी मला मेट्रोच्या एसीत बसवा होडीनं फिरलो नखवा जरा कोकणचो मेवाही टाकवा इम्हाचं जायचंय लवासाला हा डेक्कनला अडकून राही ग अगं रिक्षा मिळायला नको का? बाई ग बाई ग बाई ग बाई ग येडा झालो हिच्या पायी ग पर बाई ग मनाला कळ न काही ग पर बाई ग नका बंदी ठाई ठाई ग पर बाई ग पुरे झालं माझे आई ग बाई ग बाई ग तर हे होते अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि नेहमीच काय सांगू म्हणजे मीच प्रेमात पडली आहे. टिकटिक आता होते आहे आणि ही मुलाखत बघून बऱ्याच जणींच्या मनात टिकटिक डोक्यात टिकटिक होणार आहे. हे होते स्वप्नील. बघत रहा RRC नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची.